नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलो आहोत आगळ्या वेगळ्या एका पिकामध्ये, जिथे तुम्ही पाहू शकता की ड्रॅगन फ्रूट जे आज मार्केटमध्ये खूप प्रचलित झालेला आहे, जेणेकरून त्याची लागवड पद्धत कशी आहे, कशाने त्याला लागवड केली जाते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार. तुम्ही पाहू शकता की माझ्या पाठीमागे जे पोल वगैरे उभा केलेले दिसत आहेत ते ड्रॅगन पोल्स आहेत. म्हणजे त्याच्यावरती आपलं ड्रॅगन नंतर आपलं पूर्ण वेळखा त्याच्यावरती पसरवणार आहे. तर अशा पद्धतीने त्याची लागवड केली जाते. तर आपण या प्लॉटमध्ये साधारण एक 5 वाणांची लागवड इथं केलेली आहे. त्याच्यामध्ये जम्बो रेड, जम्बो व्हाईट, व्हिएतनाम येलो आणि सी अशा या 4 जातीची लागवड आपण या प्लॉटमध्ये केलेली आहे. उर्वरित एक जातीसाठी आपण काही 2 रो शिल्लक ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता की साधारण आपण एका पोलवरती एक 4 रोपाची लागवड केलेली आहे चहूबाजूनं. साधारण एका रोपामधलं अंतर बघितलं ते 1.25 ते 1.5 फुटाचं अंतर एका रोपामध्ये ठेवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने आपण याची लागवड केलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपण 2 रोपातलं अंतर ठेवलेलं आहे. एक चहूबाजूने त्याला विळखा म्हणजे त्या पोलला त्याला आधार देण्यासाठी आपण याचा वापर केलेला आहे. म्हणजेच हा पोल साधारण नंतर आपल्याला एक 3 वर्षानंतर साधारण 10 ते 20 किलो एका पोलवरती आपल्याला उत्पादन भेटणार आहे. त्याच्यामुळं याला आधार देण्याची आवश्यकता असते. शेतकरी बंधूंनो, कधीही लागवड करताना ड्रॅगनची एक लक्षात घ्या की आपला पोल आणि त्याचं वजन हे योग्य असावं, जेणेकरून तुम्हाला नंतर भेडसावणारे प्रश्न आहेत त्याला कुठंतरी आळा बसेल. तर अशाच नवीन पिकाची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.